हॅलो मित्रांनो, तुम्ही बघताय ना मागच्या लेक्चर मध्ये मी 2 घेतले होते प्रॉब्लेम. आता आपण काय करणार आहोत 5 नंबर आणि 6 नंबर घेऊ. तर क्वेश्चन मोठा आहे आणि जागा कमी असल्यामुळे मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवतोय. क्वेश्चन वरून तुम्हाला मी तिथं आन्सर काढणार आहे. तर तुम्ही तुमच्या समोर बुक ठेवा आणि त्याच्यानुसार हा क्वेश्चन एकदा रीड करून घ्या. तर त्यांनी काय सांगितलंय, सुए स्कोर 10 मार्क मोर दॅन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की फर्स्ट पेक्षा 10 मार्क जे आहेत तर त्याला सुयसला सेकंड मध्ये जास्त आले तर म्हणजे सुयसचा फर्स्ट स्क्वेअर आपण काय करू तो x कन्सिडर करू. तर सेकंड स्क्वेअर जे आहे x प्लस 10 कन्सिडर करू. तर त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, द 5 टाइम्स स्क्वेअर ऑफ द सेकंड टेस्ट इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. म्हणजे सेकंड जे आहे तो सेकंड पेक्षा 5 टाइम जास्त आलाय त्याचा. नेक्स्ट थर्ड स्क्वेअरला त्याला x प्लस 10 किती 5 टाइम जास्त आलाय इक्वल टू कसं x स्क्वेअरच्या. स्क्वेअर ऑफ द इन फर्स्ट टेस्ट, फाइंड द स्क्वेअर इन फर्स्ट टेस्ट. तर आपल्याला काय करायचं, त्यांनी फर्स्ट टेस्टचं आपल्याला त्यांनी सांगितलंय की स्कोर फाइंड आउट करा. तर आपण काय करू तर चेक करू तर इथं की काय सांगितलं त्यांनी की आपल्याला फाइव इंटू एक्स प्लस 10 हा कसा आहे थर्डचा त्यांनी 5 टाइम सेकंडच्या घेतलेला आहे आपण. म्हणजे सेकंडचा स्कोर होता x प्लस 10 आणि हा 5 पट जास्त आहे कसं फर्स्टचा स्क्वेअर यावर. तर आता आपण ब्रॅकेट सॉल्व करू तर 5x प्लस 50 इक्वल टू x स्क्वेअर. आता हे जे आहे तर आपण इकडे घेऊन जाऊ तर म्हणजे x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इक्वल टू 0. तर आता आपल्याला काय करायचं तिथं मायनस 50 चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची बेरीज किती आली पाहिजे -5. म्हणजे 5 बाय 50 आपल्याला -5 पाहिजे म्हणून इथं -10 घेतले. तर आपण ह्याच्यामध्ये मांडू तर x स्क्वेअर मायनस 5x मायनस 10x मायनस 50 इक्वल टू 0. तर x कॉमन घेतला x मायनस 5 मायनस ह्याच्यामधून आपण काय करू तर 10 कॉमन काढू तर करायन x प्लस 5 इक्वल टू 0. तर आता हा x मायनस 5 आणि x मायनस 10 घेतला इक्वल टू 0. याला सेम आपण याला सेपरेट केलं x मायनस 5 इक्वल टू 0 and x मायनस 10 इक्वल टू 0. ह्याच्यामधून हा घेतला आपण x मायनस 5. याच्यामधून भी आपण काय करू तर मायनस जर घेतला प्लस 5 आलाय. तर चुकून माझ्याकडून मायनस झालं होतं. इथं कसं आहे हा प्लस 5 आहे त्यामुळे x स्क्वेअर प्लस 5x मायनस 10x मायनस 50 इक्वल टू 0. तर x कॉमन x इथं घेतला याच्यामधून x कॉमन घेतला तर x प्लस 5 आलाय. इथं -10 जर कॉमन घेतला तर x प्लस 5 आला इक्वल टू 0. त्यानंतर x प्लस 5 आणि x मायनस 10 याच्यामध्ये हा आणि हा कॉमन घेतला आणि x प्लस 5 हा कॉमन घेतला. कॉमन घेतल्यामुळे इथं काय झालं हा x प्लस 5 इक्वल टू 0 होता. तर x इक्वल टू -5 और x इक्वल टू 10.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला की सुएझचा जे स्कोर आहे तर फर्स्ट स्कोर विचारला होता. स्कोर हा कधीच मायनस मध्ये नसतो, त्याच्यामुळं हे तुमचं नॉट ओके, हे तुमचं राईट. म्हणजे तुमचा सुएझ फर्स्ट स्कोर इज 10. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ह्याच्यानंतर आता जे काही बाकीचे असते ना तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. तुम्हाला जर कुठे अडचण आली तर मला कमेंट करा किंवा मला मेसेज करा. ज्यावेळेस आपण डिटेल मध्ये बॅच घेणार आहोत त्यावेळेस हे पूर्ण एक्झाम्पल मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे. तर इथं मी आता चॅप्टर एंड म्हणून करत आहे. नेक्स्ट चॅप्टरवर आपण जाणार आहोत. ज्यावेळेस पुढचं लेक्चर चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन चॅप्टर जे आहे ते सुद्धा एक्सप्लेन करेल. बेसिक काय त्याच्यामध्ये काय नाही ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये सांगा. जर चॅनल आतापर्यंत कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओवर. आणि जर अजून काही चेंजेस वाटत असेल तुम्हाला करायचे तर ते चेंजेस पण सांगून द्या, ते पण आपण करूया. थँक्यू.